नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळल्याचा एक प्रकार घडलाय। मध्यरात्री घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकून घर पेटवून दिलं। बायको स्नेहल शिंदे, सासू अनिता शिंदे या सगळ्यामध्ये गंभीररित्या भाजल्या गेल्यात असं कळतंय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या सोनारी गावातली ही घटना आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, हे असं कृत्य करण्यामागे नेमकं काय कारण होतं कळू शकलंय का? पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची कशी दखल घेतली आहे? अर्धी खरं तर पती हा रात्रीच्या वेळेला आपल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेला होता। दसऱ्याच्या दिवशी त्यांनी रजिस्टर मॅरेज केलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्नीला सासरी पाठवावं अशा स्वरूपाची मागणी घालण्यासाठी तो सासरी गेलेला होता। मात्र सासरची मंडळी ऐकत नव्हती आणि अशा वेळेला वाद झाला आणि थेट त्यानं आपल्या अंगावर पेट्रोल टाकून घेत जाळून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र याच वेळेला त्यानं स्वतःला आग लागल्यानंतर थेट सासूला पकडलं आणि तिच्या अंगावर झोपण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सासूलाही त्या ठिकाणी आग लागली। नंतर पत्नीच्या अंगावर झोपण्याचा प्रयत्न केला, पतीलाही आग लागली। अशा या संपूर्ण दरम्यान काही घराचं देखील थोडंसं नुकसान झालेलं आहे, ज्यामध्ये घराला देखील आग लागलेली होती। हा संपूर्ण प्रकार रात्रीच्या वेळेला घडलेला आहे। जवळपास 65% पती भाजलेला आहे, तर सासू ही 55% भाजलेली आहे आणि पत्नीचं 50% भाजलेले आहे। अशी एकूणच परिस्थिती जर बघितली तर तिन्ही जण गंभीर भाजलेले आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, पतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एकूणच जर बघितलं तर धक्कादायक अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे। आता सिन्नर पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय, घटनास्थळी पंचनामा केला जातोय। मात्र या संपूर्ण घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। जी, पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करणं सुद्धा तितकंच आवश्यक ठरेल किरण। तर अशा वेळेला सध्या उपचार घेत असलेल्या आरोपी नवऱ्याशी पोलीस जाऊन बोलणार का? त्याची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेऊन तिथे चौकशी होणार का? अर्धी खरं तर अशा संपूर्ण घटनेमध्ये ज्या वेळेला पोलीस चौकशी करत असतात, पंचनामा करत असतात, त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी आणि आरोपी असेल किंवा जे पीडित असतील त्यांची ज्या वेळेला बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न करतात, जबाब घेण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेला तो अतिशय महत्वाचा ठरत असतो। या प्रकरणात देखील या तिन्ही व्यक्तींचा जबाब अतिशय महत्वाचा असणार आहे आणि त्यानंतरच गुन्हा दाखल होईल अशा स्वरूपाची माहिती मिळते। जी किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।